हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ याच्यामधलं BA फर्स्ट इयरचे आपण प्रश्न उत्तर बघणार आहोत। जे परीक्षेमध्ये प्रश्न उत्तर विचारले जातात ते प्रश्न उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, आपला विषय कोणता आहे आजचा? सामाजिक शास्त्राचा अधिष्ठान अभ्यासक्रम। विषयाचं कोड आहे SOC 101। याच्यामधलं पुस्तक 1 इतिहास व राज्यशास्त्र या पुस्तकमधलं घटक 1 म्हणजे प्रकरण फर्स्ट प्रकरण पहिला आपण बघणार आहोत। परीक्षेमध्ये ज्या टाईपचे प्रश्न विचारले जातात त्याच टाईपचे प्रश्न आपण इथे या धड्यामधले बघणार आहोत परीक्षेमधले। आता बघा, तुम्ही जरी हे पुस्तकमधले प्रश्न उत्तर वाचत असाल किंवा हे जे पुस्तक हे जे काही घटक आहेत, प्रकरण आहेत, धडे आहेत, तुम्ही जरी वाचत असाल तरी चांगली गोष्टच आहे। पण जे काही प्रश्न उत्तर परीक्षेमध्ये विचारलेले जातात आणि हे विचारलेले आहेत ते प्रश्न आपण आज बघणार आहोत। बघा, घटक 1 इतिहास, स्वरूप व व्याप्ती या पुस्तकामधले आपण प्रश्न उत्तर बघणार आहोत। याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व इतिहास म्हणजे इतिहास, अर्थ, इतिहास म्हणजे काय हे सर्व तुम्हाला एखादी स्टोरी वाचल्यासारखं वाचून लक्षात ठेवायचं आहे। तरी पण तुम्हाला याचे प्रश्न उत्तर पण लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपण बघूया सोयी अध्ययनासाठी प्रश्न 1 याचे प्रश्न उत्तर बघूया। त्याच्यानंतर पुढे अजून काही प्रश्न उत्तर आहेत ते सुद्धा आपण बघूया। व्यवस्थित मी प्रश्न उत्तर काढलेले आहेत। हे फक्त तुम्हाला कंसामध्ये तुम्हाला हे खुणा द्यायचे आहेत, करेक्ट आहे की रॉंग आहे हे फक्त तुम्हाला खुणा द्यायचे आहेत। पण हे जे एक एक वाक्य जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर तुम्हाला मोठ्या मोठ्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा ह्या वाक्यावरून तुम्हाला लिहिता येतात। थोडं थोडं तुम्हाला ह्याच्यामध्ये हे जे काही पॅराग्राफ आहेत, हे जे पेजेस आहेत, याच्यामध्ये काय असेल या एका छोट्या छोट्या वाक्यामधून तुम्हाला समजून जाईल। म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अजून इकडे पाठीमागं उत्तर प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचे पण उत्तर आपण इथं बघणार आहोत। बघा, याच्यामध्ये जर बघितलं आपण सोयी अध्ययनासाठी प्रश्न 2 इतिहासाच्या अभ्यासाचे प्रयोजन काय, हे इतिहासाच्या अभ्यासाचे प्रयोजन काय या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते एका वाक्यात किंवा 2-3 वाक्यामध्ये आहे ते पण तुम्हाला मी इथं एक्सप्लेन करून देणार आहे आणि याचे प्रश्न उत्तर मी इथं लिहून ठेवलेले आहे। बघा, इथं अशा प्रकारे सर्व प्रश्नांचे प्रश्न उत्तर इथं मी इथं लिहून ठेवले आहे। सर्व एक्सप्लेन करून दाखवणार आहे, तुमच्या एकदम लक्षात बसून जाईल। तुम्हाला पुस्तक घेऊन वाचायची गरज पण पडणार नाही, एवढं व्यवस्थित तुम्हाला प्रत्येक प्रश्न मी लक्षात ठेवणार आहे तुमच्या, असं व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगणार आहे। बघा, आपण याच्यामधला पहिला प्रश्न बघूया। पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगून कंसात हे जे विरुद्धचं चिन्ह किंवा हे राईट अशी खुणा करा। बघा, आता पहिला प्रश्न काय आहे आपलं? सर्व ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा मुख्य विषय माणूस हाच आहे। हे बरोबर आहे। सर्व ज्ञानशाखाचे जेवढे काही ज्ञानशाखा आहे त्याचा मुख्य विषय कोण असतो? माणूसच असतो। माणसामध्ये खूप ज्ञान आलं पाहिजे, माणसाची प्रगती झाली पाहिजे म्हणूनच खूप सारे ज्ञानशाखा उघडलेले असतात आणि त्याचा मुख्य विषय कोण असतो? माणूसच हा असतो। हे एकदम करेक्ट असल्यामुळे इथं आपण करेक्टचं सिम्बॉल दिलो म्हणजे खून केलो। त्याच्यानंतर बघा, पुढचा प्रश्न भूतकाळाची मांडणी करणारे सामाजिक शास्त्र म्हणजे इतिहास होय। करेक्ट आहे। भूतकाळाची जे काही मांडणी केली जाते, मांडणी करणारे सामाजिक शास्त्र म्हणजे इतिहास होय, हे पण एकदम करेक्ट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर बघा, इतिहासात देशाची, समाजाची, कुटुंबाची वर्तमानकालीन स्थिती भूतकाळाच्या संदर्भात समजावून घेतली जाते। करेक्ट आहे। इतिहासात देशाची, समाजाची, कुटुंबाची वर्तमानकालीन स्थिती भूतकाळाच्या संदर्भात समजावून घेतली जाते। म्हणजे इतिहासामध्ये देशाची जे काही स्थिती आहे, पहिलं इतिहासामध्ये देशाची स्थिती कशी होती, आता देशाची स्थिती कशी आहे हे समजून घेतली जाते। समाजाची स्थिती पण कशी होती पहिलं, आता कशी आहे, वर्तमान काळामध्ये कशी आहे हे पण सर्व समजून घेतले जाते। म्हणून हे काय झालं, आन्सर आपलं करेक्ट झालं। त्याच्यानंतर बघा, हेरोडोटस यांनी इतिहास म्हणजे गतकालीन, आता याच्या अगोदर आपण हे हेरोडोटस हे जे आहेत, हेरोडोटस यांना काय म्हणतात? इतिहासाचे जनक सुद्धा म्हटले जातात। तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जातो प्रश्न, MPSC असू द्या, स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा, कोणत्याही परीक्षेमध्ये, पोलीस भरतीमध्ये पण विचारले जातो। हेरोडोटस हे इतिहासाचे जनक आहेत। इतिहासाचे जनक कोण असं विचारलं जातो प्रश्न, त्याच्यामधलं ऑप्शन कोणतं येईल तुमचं? हेरोडोटस हे इतिहासाचे जनक आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये बघा, प्रश्न काय आहे आपला? हेरोडोटस यांनी इतिहास म्हणजे गतकालीन, अविस्मरणीय आणि महत्त्वाच्या घटनांचा शोध होय अशी इतिहासाची व्याख्या केली आहे। एकदम करेक्ट आहे, त्यांनी अशीच व्याख्या केली। बघा कशी आहे, इतिहास म्हणजे गतकालीन, अविस्मरणीय आणि महत्त्वाच्या घटनांचा शोध होय अशी इतिहासाची व्याख्या त्यांनी केलेली आहे, हे करेक्ट आहे। त्याच्यानंतर बघा, आपण 5वा प्रश्न बघूया। कार्ल मार्क्स यांनी इतिहासाच्या व्याख्येत मानवाच्या उपजीविकेच्या साधनाकडे जास्त लक्ष केंद्रित केले। हे जे कार्ल मार्क्स आहेत यांनी इतिहासाचं जे त्यांचं वाक्य होतं त्या वाक्यामध्ये त्यांनी कशाकडे जास्त लक्ष केंद्रित केलेत? मानवाच्या
उपजीविकेच्या साधनाकडे त्यांनी जास्त लक्ष केंद्रित केलेत. हे कोणाचं वाक्य होऊन जाईल? हे कार्ल मार्क्स यांचं वाक्य होऊन जाईल. त्याच्यामुळे हे पण आन्सर करेक्ट आहे. त्याच्यामध्ये बघा, सर्व इतिहासकारांनी मानवी जीवनाच्या वाटचालीतील केवळ अर्थव्यवहाराला महत्त्वाचे स्थान दिले आहे. चुकीचं आहे. सर्व इतिहासकारांनी मानवी जीवनाच्या वाटचालीतील केवळ अर्थव्यवहाराला महत्त्वाचे स्थान दिलेले नाही, ते चुकीचं आहे. सर्व जेवढं काही व्यवहार आहे, अर्थव्यवहारच नाही, आपलं सामाजिक व्यवहार, भौतिक व्यवहार, जेवढं काही व्यवहार आहे त्या सर्वांना खूप स्थान दिलेलं आहे, फक्त अर्थव्यवहाराला दिलेले नाही. त्याच्यानंतर बघा 7वा प्रश्न काय आहे आपला? इतिहास म्हणजे केवळ एक गोष्टरूप कथाकथन होय. इतिहास म्हणजे केवळ एक गोष्टरूप कथाकथन होय, हे चुकीचं आहे. इतिहास म्हणजे हे गोष्टीरूप नाही, ते एक सत्य घटना असते. पहिलं जे काही घडून गेलेली घटना असतात ते सर्व इतिहास असतात. म्हणून इतिहास म्हणजे केवळ एक गोष्टरूप कथाकथन होय, ह्याचं चुकीचं उत्तर होऊन जाईल. याच्यानंतरचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. हे तर प्रश्न तुम्हाला विचारले जातातच, याच्यानंतरचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. याच्यामध्ये बघा, आपण पुढं जर बघितलो तर इथं सोयी अध्ययनासाठी प्रश्न 2 मध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. या टाईपचेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात. बघा, प्रश्न पहिला काय आहे? इतिहासाच्या अभ्यासाचे प्रयोजन म्हणजे काय, असा प्रश्न आहे. इतिहासाच्या अभ्यासाचे प्रयोजन काय असं म्हटलं. इतिहासाच्या अभ्यासाचे प्रयोजन म्हणजे काय, असाच प्रश्न होतो त्याचा. बघा, इथं मी याचं प्रश्नाचं उत्तर लिहून ठेवलेलं आहे व्यवस्थित. मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, समजून सांगणार आहे. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. तुम्हाला हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. बघा, इतिहासाच्या अभ्यासाचे प्रयोजन म्हणजे काय, याचं उत्तर इथं आहे. बघा, भूतकाळाच्या संदर्भात वर्तमानाचे आकलन करणे हे इतिहासाचे प्रयोजन आहे. बघा, भूतकाळाच्या संदर्भात म्हणजे भूतकाळात जे काही घडून गेलं आहे ते वर्तमानाचे आकलन करणे हे इतिहासाचे प्रयोजन आहे. म्हणजे भूतकाळातलं आणि वर्तमान काळातलं जे काही घडत आहे त्यांची चुका, आपण काय चुका करत आहोत, हे सर्वांचा अभ्यास करणे म्हणजे इतिहासाचं प्रयोजन आहे. त्याच्यानंतर बघा, गतकाळातील चुकांच्या संदर्भात वर्तमानातील माणसाला शहाणे करणे हे देखील इतिहासाचे प्रयोजन आहे. बघा, गतकाळातील चुकांच्या संदर्भात म्हणजे जे चुका झालेल्या आहेत इतिहासामध्ये, त्या चुकाच्या संदर्भात वर्तमानातील म्हणजे आता जे काही चालू काळ आहे आपलं, वर्तमानातील माणसाला शहाणे करणे हे देखील इतिहासाचे प्रयोजन असते. म्हणजे इतिहासामध्ये जे काही मानव जे काही चुका केलं, तो चुका या काळामध्ये, वर्तमान काळामध्ये करू नये यासाठी माणसाला शहाणे करणे हे देखील इतिहासाचे प्रयोजन आहे. त्याच्यानंतर बघा, दुसरा प्रश्न इथं तुम्हाला काय दिला आहे, मी इथं तुम्हाला दाखवणार आहे. पहिलं, इतिहासाच्या स्वरूपाबाबत साधारणपणे कोणते गैरसमज आढळून येतात? इतिहासाच्या स्वरूपाबाबत साधारणपणे कोणते गैरसमज आढळून येतात, असा प्रश्न आहे. याचं उत्तर सुद्धा मी इथं व्यवस्थित लिहून दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. एक वेळ जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर ऐकून घेतलं तर तुमच्या लक्षात बसून जाईल. त्याच्यामध्ये बघा, इतिहासाच्या स्वरूपात साधारणपणे कोणते गैरसमज आढळून येतात. बघा, उत्तर काय आहे याचं? आपल्याला हवा तसा इतिहास लिहिता येतो. केवळ आपल्याच माणसांची नोंद इतिहासकार इतिहासात करतात. आपल्याला हवा तसा इतिहास लिहिता येतो. केवळ आपल्याच माणसांची नोंद इतिहासकार इतिहासात करतात. हे तुम्हाला समजलंच असेल. त्याच्यानंतर बघा, सामान्य माणसाची नोंद इतिहासात घेतली जात नाही. बघा, केवळ फक्त आपल्याच माणसाची नोंद इतिहासकार इतिहासात करतात. सामान्य माणसाची नोंद घेतलीच जात नाही इतिहासामध्ये इत्यादी गैरसमज इतिहासाच्या स्वरूपाबाबत आढळून येतात. एकदम सोपं आहे. व्यवस्थित तुम्ही डबल ऐका, तुम्हाला याचं उत्तर समजून जाईल. त्याच्यानंतर बघा, आपण तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न काय म्हटले आहे? इतिहासात कोणत्या व्यक्तींची नोंद घेण्यात येते? बघा, इतिहासामध्ये कोणत्या व्यक्तींची नोंद घेण्यात येते, असा प्रश्न आहे. मी इथं व्यवस्थित लिहून दिलेला आहे. थोडं रेड पेननं लिहिलेलं आहे मी, लाल पेननं व्यवस्थित समजावं म्हणून. इथं वर लिहिलेलं नाही, इथं लिहिलं मी. त्याच्यानंतर बघा, इतिहासात कोणत्या व्यक्तींची नोंद घेण्यात येते? हे व्यवस्थित खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. थोडं शॉर्टमध्ये आहे, तुम्हाला समजून जाईल. ज्या व्यक्तींच्या कार्याचा समाजावर, समाज जीवनावर दूरगामी परिणाम झालेला असतो, अशा व्यक्तींची नोंद इतिहासात घेण्यात येते. करेक्ट आहे. ज्या व्यक्तींच्या कार्याचा समाजावर, समाज जीवनावर दूरगामी परिणाम झालेला असतो, अशा व्यक्तींची नोंद इतिहासात घेण्यात येते. हे व्यवस्थित तुम्हाला समजून जाईल. ह्या प्रश्नाचं उत्तर पण सोपंच होतं.
एक्सप्लेन करून सांगायची काही गरज नाही. जे सोपे आहेत मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार नाही. बघा, ज्या व्यक्तींचा कार्याचा समाजावर परिणाम होतो, चांगला परिणाम होतो, त्या व्यक्तींचंच काय इतिहासात नोंद घेण्यात येतो. हे सोपंच आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आपण बघूया. चौथा प्रश्न वाटल्यास तुम्हाला मी इथं दाखवतो. चौथा प्रश्न, इतिहास हे एक शास्त्र आहे की कला? इतिहास हे एक शास्त्र आहे की कला हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, इतिहास हे एक शास्त्र आहे की कला हे आपल्याला सांगायचं आहे. याच्यामध्ये बघा उत्तर काय येईल याचं. गतकाळाचा मागोवा घेणारे इतिहास हे एक शास्त्र आहे. बघा, गतकाळाचा मागोवा घेणारे इतिहास हे एक शास्त्र आहे. अर्थात अन्य शास्त्राप्रमाणे ते केवळ शास्त्र आहे. बघा, गतकाळाचा मागोवा घेणारे हे एक इतिहास हे एक शास्त्र आहे, पण अर्थात अन्य शास्त्राप्रमाणे ते केवळ एक शास्त्र पण आहे. इतिहास हे अभ्यासाच्या पातळीवर शास्त्र आहे. इतिहास हे अभ्यासाच्या पातळीवर काय आहे? शास्त्र आहे. अभ्यासाच्या पातळीवर काय? शास्त्र आहे. मात्र मानवी जीवनाची वाटचाल, व्यवहार, अभिव्यक्ती रेखाटताना इतिहास हे एक शास्त्र आहे. त्याच्यानंतर तर अभिव्यक्तींच्या पातळीवर एक कला आहे. तर अभिव्यक्तींच्या पातळीवर काय? ती एक कला आहे. शास्त्र कुठं आहे? हे इतिहास हे अभ्यासाच्या पातळीवर शास्त्र आहे. त्याच्यानंतर बघा लास्टची वर्ड सांगतो मी तुम्हाला. तर अभिव्यक्तींच्या पातळीवर ती एक कला आहे. अभिव्यक्तींच्या पातळीवर ती एक काय? कला आहे. अशा प्रकारे हे प्रश्नाचं उत्तर झाले आहे. तुम्हाला वाटल्यास स्क्रीनशॉट काढून तुम्ही नंतर कधी पण वाचवू शकता. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, हे पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हे पण काढून घेऊ शकता. हे सर्व तुम्ही स्क्रीनशॉट काढून नंतर सुद्धा वाचू शकता. प्लीज कृपया कोणी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ, प्रश्न उत्तर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये डाऊटसुद्धा विचारू शकता. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.